मुलांक एक असणारा व्हिडिओ बऱ्याच जणांनी पाहिला आणि बऱ्याच जणांची मागणी आहे की तो लवकरात लवकर मोठा व्हिडिओ बनवा, म्हणून मी आज त्या संबंधी सविस्तर असं बोलत आहे। एक मुलांक असणारी व्यक्ती चपळ, उत्साही, कार्यकुशल असते हे आपण पाहिलं आहे। त्यासोबतच त्यांना थोडासा दुसऱ्याच्या मनाचा ठाव घेता येतो, त्यामुळे त्यांच्या संबंधी ते छान कार्य करू शकतात। आता हा जो एक मुलांक आहे, त्यांचे मित्र मुलांक कोणता आणि शत्रू मुलांक कोणता हे जर का आपण पाहिलं, तर मग आपल्याला त्यांच्यासोबत भागीदारी करणं, मैत्री करणं किंवा लग्न करणं या संबंधी तुम्ही चांगला निर्णय घेऊ शकता किंवा त्याला मदत होऊ शकते। 1, 3, 5, 7, 9 हे मित्र मुलांक आहेत, तर 2, 6, 8 ह्या एक मुलांकाचे शत्रू मुलांक असं समजलं जातं। म्हणजे ज्यांच्या जन्मतारखेची बेरीज 2, 6, 8 येते त्याला शत्रू मुलांक म्हणतात। अशा पद्धतीने तुम्ही जर का त्यांच्याशी संबंध ठेवला तर त्यांना मदत होऊ शकते। आता ह्या एक मुलांक असणारा पती कसा असतो ते आपण मुद्दामून बघूयात। तर हा जो पती आहे तो कुटुंब वत्सल असतो आणि मान मरातब याला स्वतःलाही आवडत असते आणि आपल्या पत्नीची खूप छान प्रकारे सगळ्यांना मान द्यावा आपल्या पत्नीला असं त्याला वाटत असतं। आणि यासोबतच तो त्यांच्या सासरवाडीच्या लोकांनाही खूप चांगलं सांभाळतो बरं का। तर असा हा एक मुलांक असणारा हा व्यक्ती असतो, परंतु काहीशा हट्टीपणामुळं हा थोडासा रुसवा पण धरू शकतो। आणि एक मुलांक असणारी पत्नी ही सुद्धा छान सहधर्मचारिणी असते, म्हणजे ती कुटुंब वत्सल असते, येणाऱ्या जाणाऱ्यांचं सगळं छान करते आणि तिला एवढ्या कामाच्या फुरसतीमुळे ते आपल्या पतीकडे लक्ष द्यावं हे सुद्धा तिच्या लक्षात येत नाही, एवढं छान ही काम करत असते। आणि मग यांच्या थोड्याशा आजारपणाबद्दल काय काळजी घ्यायची ते सुद्धा पाहणं आपल्याला आज गरजेचं आहे। तर यांना काही हृदयाच्या आजाराच्या संबंधित त्यांनी काळजी घ्यावी, प्राणायाम करावा, उष्माघात जो काय हे यांना होऊ शकतो, अशा प्रकारची काळजी त्यांनी नक्कीच घेऊ शकतात। यासोबत त्यांचा जे काही आवडता रंग आहे तो जर पाहिला तर सोनेरी, पिवळा हा आवडता म्हणजेच अनुकूल असणारा रंग हे आहेत। जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये एक मुलांक असणाऱ्या व्यक्तींनी जांभळा रंग पण वापरू शकतो। अनेक रुमाल, बॉटल्स किंवा कपडे, घराचा रंग अशा प्रकारचे वापर नक्कीच करू शकतात। आता यांनी जर का एखादा माणिक किंवा पन्ना अशा प्रकारचे जर का रत्न वापरलं तर यांना खूप छान रिझल्ट्स येतात आणि त्यांना आपल्या बिझनेसमध्ये, नोकरीमध्ये पण खूप छान बढोतरी अशी मिळू शकते। आता याच्या मुद्दामून सांगावंसं वाटतं, ज्यांचा मुलांक 1 आहे त्यांना पूर्वेकडनं प्रकाश हा नक्कीच असू शकतो, असेलच असं नाही पण असू शकतो, नसेल तर पूर्वेकडची उपाययोजना करावी लागेल। यासोबतच उत्तर दिशेकडनं जर का स्पंदनं जर का तिथे मिळत नसतील तर त्यांना जे काही अर्थप्राप्तीसाठी खूप झगडावं लागतं, म्हणून उत्तर दिशेचे उपाय करणं पण गरजेचं आहे। म्हणून हे सगळे शास्त्र जे काय आहेत हे सगळ्यांचा आधार घेऊन आपल्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सगळ्या गोष्टींकडे वाटचाल आपल्याला करता येते, म्हणून हे सगळे शास्त्र अनुकूल आहेत बरं का। अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे मुलांक असणारे व्हिडिओ नक्की पहा, हा चॅनल सबस्क्राईब करू शकता, वास्तूचे वेगवेगळे टिप्स सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि फोन नंबरवरती संपर्क करू शकता। जय गुरु।